तर मान्सूनपूर्व पावसाने रत्नागिरीत दमदार हजेरी लावलेली आहे। दुपारनंतर रत्नागिरीतल्या अनेक तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळालं। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। पाहूया। मान्सूनपूर्व पाऊस कोकणाला चांगला झोडपून काढतोय आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील सध्या जोरदार पाऊस आपल्याला बरसताना दिसून येत आहे। जिल्ह्यातला उत्तर असेल किंवा दक्षिण भाग अर्थात गुहागरमध्ये देखील किंवा गुहागर तालुक्याला देखील पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे। एकंदरीत रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केलेला आहे आणि साधारणपणे या दरम्यान समुद्रामध्ये उंच उंच लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे किंवा समुद्र खवळेल असं देखील म्हटलेलं आहे। शिवाय समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग हा ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास असणार असल्याचं देखील हवामान विभागानं म्हटलेलं आहे। सध्याच्या घडीला जर आपण कोकणातलं एकंदरीत वातावरण बघितलं, किनारपट्टी भागातलं किंवा समुद्रातलं हे चित्र बघितलं तर किमान आपल्याला इथल्या वातावरणाची कल्पना येते। लाटा ज्या आहेत त्या उसळताना दिसून येत आहेत। समुद्र आहे तो खवळलेला आहे आणि वाऱ्याचा वेग देखील जोडीला सध्या आपल्याला जाणवतोय। सध्याच्या घडीला कोकण किनारपट्टी भागातलं हे चित्र आहे आणि स्वाभाविकपणे अगदी मच्छीमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये असं आवाहन देखील केलेलं आहे। त्यामुळे साधारणपणे या वेळेला समुद्रामध्ये बोटी दिसायच्या ज्या स्वाभाविकपणे मच्छीमारीसाठी ये जा करत असायच्या, पण आत्ताच्या घडीला मात्र तसं कोणतंही चित्र दिसून येत आहे। पाऊस देखील वाढतोय आणि हे वातावरण पाहिल्यानंतर कोकणात सध्या मान्सूनपूर्व पावसाची परिस्थिती काय आहे याचा किमान आपल्याला अंदाज येऊ शकतो। दरम्यान एकंदरीत 25 तारखेपर्यंत हा पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि सध्या पाऊस जोरदारपणे आपल्याला बॅटिंग करताना बरसताना आपल्याला दिसून येत आहे। वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि समुद्र देखील खवळलेला आहे। कॅमेरामॅन महबूब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी।